मी विकास पुंडलिक सरकाळे, राहणार लातूर। या ठिकाणी आपण हे इक्विपमेंट बघतोय। लेन्सचे प्रकार जे आहेत ते सगळे लेन्सचे प्रकार दाखवण्यासाठी हे इक्विपमेंट तयार केलेलं आहे। याच्यामध्ये लेन्सचे 6 प्रकार बसवलेले आहेत। प्रत्येक लेन्ससाठी लेझर टॉर्च दिलेली आहे, ते आपण बघू शकतो तिथं। वन बाय वन पण मुलांना आपण शिकू शकतो आणि कम्प्लिटली सगळे मला लेन्सचे प्रकार एकदाच दाखवायचे आहेत तर ते पण मला दाखवता येतं। तर त्या पद्धतीनं ते केलेलं धूर असल्यानंतर तो आपल्याला स्पष्ट दिसतात डायग्राम। ओके, सिम्युलेशन आणि व्हिडिओ यासाठी QR कोड दिले। तिथं सिम्युलेशन एक दिलेलं आहे आणि व्हिडिओ एक दिलेला आहे। व्हिडिओमध्ये काय केलं आहे, याचा कंप्लीट ॲनिमेशन ॲप तयार केलेला आहे मी एक कंप्लीट पूर्ण। तर त्या ॲपचा हा व्हिडिओ तयार केला आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण मुलांना शिकवतो आणि इंटरॅक्टिव्ह बोर्डचा वगैरे वापर करतो त्यावेळेस तो व्हिडिओ चालू ठेवून आपण ॲनिमेशनचं मुलांना शिकवू शकतो। आणि हा कंटेंट समजा आपण शिकवत असताना परत समजला नाही तर त्यासाठी परत तो व्हिडिओ आहे, सेल्फ स्टडीसाठी मुलं ते व्हिडिओ वापरतील आणि ॲनिमेशनसह तो कंटेंट समजून घेतील, त्यासाठी तो व्हिडिओ तयार केला आहे। आणि सिम्युलेशन खूप बेस्ट प्रकार आहे मुलांना समजून घेण्यासाठी। या ठिकाणी 5वी 6वी 7वी या वर्गातील कंटेंट याच्यामध्ये घेतला आहे, क्रमाने कंटेंट घेतला आहे, म्हणजे वर्ग वाईज न ठेवता। सावकाश दाखवू, परत दाखवू का? हां हां ठीक आहे ठीक आहे। हे थोडंसं मुलांना विशेष आवडतं बायोलॉजीसाठी आणि जीवशास्त्राचा जो कंटेंट आहे, दुसरी पुस्तकं मी केलेली आहेत त्याच्यामध्ये मानवी शरीररचना वगैरे सगळं आहे कंप्लीट केलेलं। हे एक दाखवतो, एक प्रकार दाखवतो। एक ह्याच्यावर लक्षात दिले का बॉक्सवर मॅग्नेटच्या ज्या 5वी 6वीपासून ते 10वीपर्यंतच्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या स्पष्ट करण्यासाठी इथं कंप्लीट किट तयार केली आहे। तर प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला काही संकल्पना स्पष्ट होतील, त्याच्यामध्ये पूर्ण डायग्राम्स दिलेत, माहिती दिली आहे, ज्या ठिकाणी व्हिडिओची आवश्यकता आहे त्या ठिकाणी व्हिडिओ दिलेले मुलांना तो बघण्यासाठी। आणि हे सगळे वर्किंग मॉडेल आहेत, कंप्लीट वर्क करून दाखवायचं। डायग्राम जो दिला आहे त्याच पद्धतीची कॉईल रचना आहे, म्हणजे मुलांचं कन्फ्युजन कम्प्लिटली इथं काहीच नाही, काहीच होणार नाही। ती रोटेटेड इलेक्ट्रिसिटीवर केली तुम्ही? हां, हा 12 वोल्टचा सप्लाय दिला आहे, 12 वोल्टचा दिला आहे। याला कमी सप्लाय चालतो, 6 वोल्टवर पण वर्क करतं, म्हणजे हेवी काही नाही वापरलेलं, 6 वोल्टवर पण काम करायला रेग्युलर याच्यामध्ये। आणि साधं प्रयोगशाळेमध्ये आपल्याकडं 1.5 ते 12 वोल्टपर्यंत असतं ट्रान्सफॉर्मर, त्याचा वापर आपण करू शकतो। किंवा आपल्याकडे रेग्युलर इझी 12 वोल्टचं ॲडॅप्टर उपलब्ध होतं, हे जे आहे बॅटरी किंवा या टाईपचं ॲडॅप्टर मिळतं 12 वोल्टचं, इझी उपलब्ध होतं, त्याच्यावर ते वापरता येतं आपल्याला। एक विशेष गोष्ट आहे आता ही बनवलेली, इनोव्हेटिव्ह ज्याला म्हणतात आपण, की मुलांच्या कन्सेप्ट लवकर क्लिअर करता यावं त्यासाठी बनवले। त्याच्यामध्ये AC आणि DC ही संकल्पना मुलांची क्लिअर होईल। AC मोटर काय कशा पद्धतीने वर्क करते आणि DC मोटर कशा पद्धतीने वर्क करते, आणि त्याला सगळं मोटरला आपण ओपनच ठेवलं आहे, म्हणजे सगळे त्याचे पार्ट्स त्या मुलांना बघता यावेत, हा त्यामागचा एक उद्देश आहे। रोटर आहे, बेरिंग कुठं बसवलेली असते, ब्रश कसे बसवलेले असतात आणि कशा पद्धतीनं या कॉईलला करंट मिळतो किंवा सप्लाय मिळतो ती इथं याच्यातून मुलांना बघता येतं। हे 2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह वायर इथं मध्ये याला सप्लाय देतात आणि हा परमनंट मॅग्नेट ठेवलेला इथं, आणि हे कॉईल आहे। तर या कॉईलला सप्लाय दिल्यानंतर ज्यावेळेस याला सप्लाय आणि याला सप्लाय देतो त्यावेळेस ही AC मोटर वर्क करते। इथे कॉईलच्या जवळ आणल्यानंतर हे रोटेट करायला लागतं, म्हणजे AC मोटर झाली। तर काय झालं ते माझं हे AC DC काय जळालं जरा, ठीक आहे मी इकडलं करून दाखवतो, DC वर्क करून दाखवतो। तर काय होतं, सरांनी मला सांगितलं का ते कन्सेप्ट चुकीच्या होतात म्हणले, दोन्हीला सप्लाय दिल्यानंतर होतं चालू, पण मी DC सप्लाय देतो आहे
DC वेगळ्या पद्धतीने वर्क करतं, AC वेगळ्या पद्धतीने वर्क करतं. आता आपण DC सप्लाय दिला आहे. ते मॅग्नेट खाली घेतलं तर फिरत नाही का? फिरणारच नाही. आणि मग जवळ आल्यानंतर काय मॅग्नेटिक फील्ड तयार नाही ना होणार. मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्याशिवाय आता ही ज्यावेळेस कॉईल इथं असेल आणि मी त्याला स्विच ऑन करेन त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड तयार होईल याच्यामध्ये आणि याच्यामध्येही, आणि त्याच्यामुळे ती रोटेट करेल, फास्ट होईल. आणखीन फास्ट होईल, मग ते ऑटोमॅटिक रोटेट होईल. म्हणजे आणि magnetism वाढलं हां, जातं. आणि मी आता याला बंद केलं आहे. आता अशा कंडिशनमध्ये आता मोटर ॲक्च्युली अशा कंडिशनमध्ये असेल आपली वापरायची, म्हणजे मी ह्याला ऑन केल्याबरोबर चालू झाली. पण मुलांना दाखवण्यासाठी म्हणून मी काय केलं, त्याला कंप्लीट तिथं न ठेवता बाजूला ठेवलं आहे, म्हणजे कंप्लीट त्याला रचना बघता येईल. आणि हे सगळं ते हातानं करून बघतील, म्हणजे स्वतः करून बघणार आहेत. ACचंही त्याच पद्धतीने त्यांना वर्किंग बघायला मिळतं. म्हणजे वन टाईममध्ये दोन्ही कन्सेप्ट बघू शकतात. बऱ्याच वेळा काय होतं, मुलांना AC DC मोटर्स कळत नाही लवकर, मग ते कशा पद्धतीनं काम करते, नेमकं काय असतं, मॅग्नेट परमनंट मॅग्नेट कुठल्या मोटरमध्ये असतं आणि AC मोटरमध्ये मग नेमकं काय असतं, सगळीकडे उपलब्ध आहे. पण आपण उकलून कधी बघत नाही, मुलंही बघत नसतात. त्याच्यामुळे आता थोडक्यात हे मॉडेल झालं की मुलांना आपण ते सगळं एक्सप्लेन करून सांगू शकतो सगळं. आणि हे काही असं नाजूक साहित्य नाही, म्हणजे मुलांना आपण हाताळायला देऊ शकतो, ते स्वतः सगळं बघू शकतात. आणि त्याला ठेवण्यासाठी बॉक्स वगैरे केला आहे, कारण त्याचं लाईफ वाढतं सर. हे सगळे बॉक्स करण्यामागचं कारण काय, तर त्या केलेल्या साधनाचं लाईफ खूप वाढतं, खूप वर्षानुवर्षापर्यंत आपल्याला ते टिकवता येतात. आता हे इथं आपण हे भिंगाचं केलेलं आहे, लेन्सचं केलेलं आहे. इथं पण लेन्सच ठेवलं आहे. पण याचं असं एक वैशिष्ट्य आहे, पाणी ठेवलंय का? हा पाण्याचा वापर केला आहे. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स सगळ्यातले डिफरन्स इथं पण कळतील, पण इथं डोळ्यासमोर असणार नाही प्रत्येक प्रकार, म्हणजे कंटिन्यू राहणार नाही, तो बघत बघत जाईल. आणि याचा दुसरा वापर मला यासाठी करायचा आहे, याच्या मर्यादा वेगळ्या आहेत. हे मला वर्गात शिकवत असताना एक्सप्लेन करता येतं समोर घेऊन. आतापर्यंत आपल्याला पॉसिबल नव्हतं. लेन्स हे प्रकरण प्रॅक्टिकली वर्गात मी समोरून उभं राहून शिकवेन. आपण सगळे काय बघतो, आपण शिकलो काय केलो, वर्गामध्ये डायग्राम सरांनी काढला आणि आपल्याला शिकवलं. हे प्रयोगशाळेमध्ये आपण बघितलं. आता हे डायरेक्टली आपल्याला वर्गात बघता येतं. साधं सिम्पल इक्विपमेंट आहे, मिळत नाही बाहेर. नाही बाहेर कुठंच उपलब्ध नाही. हे पहिलंच भारतातलं जगातलं पहिलंच म्हणा, या टाईपचं कुठंच उपलब्ध नाही. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे दिसायला सिंपल दिसते, 5,000चं काम करते. कारण प्रयोगशाळेमध्ये असणारे 4,000 ते 4,500ला हे टॉर्च आहे 3 लेझरची. 100 रुपयामध्ये तयार होते आपल्याकडं. 3 लेझर खेळणीतले वापरले, एक स्विच वापरलं कनेक्शन देऊन, फक्त 12 वोल्टसाठी त्याला इथं कन्व्हर्ट केलं आहे. म्हणजे 12 वोल्ट सप्लाय आपण देणार, हाच सप्लाय वापरला आहे. म्हणजे दुसरे 4 अडॅप्टर वापरण्यापेक्षा एकाच अडॅप्टरवर कसं काम होईल असं केलं आहे. म्हणजे ह्या एकावर हे चालणारं हे कम्प्लीट मॅग्नेट बॉक्स पण चालणार आहे एकाच वोल्टेजवर पण. म्हणून थोडक्यात त्याला 12 वोल्टवर सगळं केलं आहे. हे प्रकाशाचं परावर्तनसाठी त्याच पद्धतीने तयार केलं आहे. याला लेझर थोडं दाखवू शकतो आपण. वर्गात शिकवायला इझी आहे. सेल्फ स्टडीसाठी मुलांना आपण देतो. ते पूर्ण कन्सेप्ट दिली आहे, काय आहे ती डायग्राम दिले आहेत सगळे, आणि हे त्याच्यासोबत आपण बसवतो आहे. मग आता मुलांना याच्यामध्ये काय करायचं आहे, वाचायचं आहे, बघायचं आहे, डायग्राम समजून घ्यायचा आहे, आणि त्या डायग्रामच्या माध्यमातून इथं ते काय करतील, कन्सेप्ट समजून घेतील. ह्या दोन्ही कन्सेप्ट अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा, त्यासाठी पण तशाच पद्धतीने केलेलं आहे. बाकी काय छोटे खेळणे आहेत. आता हे पेन्सिल आहे, त्याला मॅग्नेट लावले पाठीमागं, तिथं रंगते. आता ही सगळी जी खेळणी आहे छोटी, यासारखी अजून आहे, पण आता मी इथं 2-3च खेळण्या ठेवल्यात. तर यामागचा उद्देश काय, की हे समोर ठेवायचं, त्यांना खेळा म्हणायचं, बघा म्हणायचं, आणि त्याच्या प्रश्न करायचे की असं का होतं आहे. तोच विचारतो आपल्या पहिल्यांदा, असं का. तर याच्या मागचं उत्तर तो शोधणार आहे. सर कालचाच अनुभव आहे. विदिन हाफ सेकंद, एका अर्ध्या मिनटाच्या आत एका मुलीनं 6वीच्या
याचं करेक्ट सायंटिफिक रिझन सांगितलं. हां हां म्हणजे आपला समज आहे की मुलांना म्हणजे काही कळत नाही किंवा काही समजत नसतं, ते विचार करत नाहीत. ह्या सगळ्या कन्सेप्ट मुलं इझी सांगतात, आपण न सांगता. कारण मॅग्नेट परिचय आहे त्यांना, आता खेळण्यात वगैरे त्यांना मिळतो, बघतात, हाताळतात. रिपल्शनमुळे हे वरती आहे, हे पण रिपल्शनमुळेच ना. हां, हे याला 2 कन्सेप्ट आहे सर बघा. एक तर मॅग्नेटचं आहेच हे, विजाती आहेत त्याच्यामध्ये एकमेकांकडे आकर्षित होतात, आणि प्लस याला ग्रॅव्हिटन फोर्स जे आहे खाली, गुरुत्वीय बल, हे पेन्सिलला खाली खेचतं आहे. आणि त्याच्यामुळे ती आता बरोबर पॉईंटला त्याला आपण स्थिर केलं आहे, म्हणून ती इथं फिरणार आहे, त्याच ठिकाणी राहणार आहे. वाढीला पडणार आहे ती. अच्छा, ते दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? ती डिस्टन्स आपण कमी जास्त केलं तरी ती परत पडणार आहे. मग कशी तुम्ही काय नाही, आपण काम करताना काय करायचं, ह्याला पेस्टिंग करत असताना, आपण बसवत असताना ते काढायचं आहे, ॲक्युरेट अंतर किती लागणार आहे तेवढं काढलं की संपलं. किती अंतर आहे अंदाजे? बघा का आता ते आहे 2 सेंटीमीटर प्लस आहे, म्हणजे 2.5 सेंटीमीटरचं दरम्यान ते अंतर आहे. 2.5 सेंटीमीटर अंतर जर ठेवलं तर या साईजचे जर 2 मॅग्नेट लावले तुम्ही वर आणि खाली, तरी तुमचं वर्क करेल. फक्त आता याची हाईट पेन्सिल एवढी, ते घेत असताना 2.5 सेंटीमीटर गृहीत धरून करायचं आहे. इथं हे कुठल्याही अंतराचं घ्या, कुठलेही मॅग्नेट घ्या, एवढ्या अंतरापर्यंत तुमचं ते स्थिर राहतं. हे बघा, हे इझी आहे, तुम्ही बनवू शकता. आणि मुलांना पण हे बनवायला मजा येईल, मुलं पण बनवतात. तुम्ही फक्त वर्गात सांगितलं की अशा पद्धतीने करा म्हटलं, हे सगळं मुलं खेळतात बनवून. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमचं शिकवणं पण होतं आणि मुलांचं पण प्रात्यक्षिक होतात, त्यांचे प्रोजेक्ट होतात तयार. आता हे कॅलिडोस्कोप आहे, हा आपला पारंपरिक कॅलिडोस्कोप आहे. तो बघितल्यानंतर आपल्याला डिझाईन्स वगैरे तयार झालेले असतात. हा पारंपरिक झाला. पेपर आहे का हां तुमच्याकडे? रद्दी पेपर. याच्यात काय नाही की मॅडम, हे असं पेपर मला ते बोर्ड गुंडाळायचा होता. नाही, हे ड्रॉइंग पेपर आहे. तो लागणार नाही ना तुम्हाला? मला ते बोर्ड गुंडाळायचा. वेगवेगळ्या माझा design आणलेला तयार फाटलाय हो. फाटलाय का? बघू तर रद्दी पेपर आहे का बघतो मी. आहे ना ते सर? कसलं आहे ते बघा तिथं. कोणता? नाही, ते सगळं पॅकिंगचंच मटेरियल आहे, पेपर नाही तो. बघूयात एवढं होऊ द्यात, एवढं झालं की बघू. कॅलिडोस्कोप. हे कॅलिडोस्कोप आहेत प्रायोगिक, म्हणजे एक्सपेरिमेंटल. हे प्रयोग करून बघितलेले आहेत, तयार केलेले आहेत थोडक्यात. ह्याला डायमंड दिसेल तुम्हाला, याच्यामध्ये परत वेगवेगळ्या डिझाईन्स दिसतील. वेगवेगळं मूव करू लागलं आपण की त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन आणि रंग दिसायला लागतात. हे बघा, हां दिसतंय. ज्यावेळेस आपण बाहेर असं बघू लागतो ऑटोमॅटिकच ते हलतं आणि तुम्हाला ते मोशन दिसतं, मोशन, आणि मग त्यातले व्हेरिएशन्स दिसतात वेगवेगळे. हे त्याच प्रकारचं आहे. याच प्रकारचे मोबाईल कॅलिडोस्कोप वगैरे पण आहेत. बाकी आहे, खेळणी पण आता ठेवली, बाकी पण आहे. हे महत्त्वाचं एवढं आहे कन्सेप्ट सर.